हाय हॅलो नमस्कार, मी नीलम तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आत्ता सध्या ना मी एका प्रोजेक्टवरती काम करते तर त्याच्यामध्ये टॅलेंट प्लस स्नोफ्लेक असं पण आहे. तर मला स्नोफ्लेकचा एक्सपिरियन्स नाही आहे, त्याच्यामुळे मला ते लर्न करावं लागले. तर माझा जो लर्निंग एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर मी म्हणजे त्याच्यामध्ये काय काय शिकली आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि मेन जे कन्सेप्ट आहेत ना ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, जे मला समजलं आहे ते सगळं. तर त्याच्यामधलं फर्स्ट म्हणजे स्नोफ्लेकचं आर्किटेक्चर आहे. तर स्नोफ्लेकच्या आर्किटेक्चरमध्ये ना 3 पार्ट आहेत. जरी ते 3 पार्ट असले तरीसुद्धा ते म्हणजे व्हर्च्युअली एकच मशीन असते, पण त्याच्या आतमध्ये 3 पार्ट्स आहेत त्याचे. तर फर्स्ट आहे क्लाउड सर्व्हिसेस, ते सर्व्हिसेस असं पण म्हणतात त्याला. त्यानंतर सेकंड आहे कम्प्युटेशन, कम्प्यूट पण असं म्हणतात त्याला, किंवा क्वेरी प्रोसेसिंग. हे अशी वेगवेगळी नावं आहेत प्रत्येक लेयर्सला. आणि थर्ड आहे डेटा स्टोरेज किंवा स्टोरेज असं पण आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये. तर मी याच्यासाठी ना खूप सारे पॉईंट्स पण काढलेले आहेत, तर त्याच्यानुसार मी तुम्हाला एक्सप्लेन करते. तर फर्स्ट आहे आपलं सर्व्हिसेस. तर त्याच्यामध्ये ना इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट पण होतं, त्याचबरोबर मेटाडेटाचं स्टोरेज पण केलं जातं. अजून ऑथेंटिकेशन आणि ॲक्सेसचं जे कंट्रोल आहे ना ते सगळं क्लाउड स्टोरेजमध्येच आहे. त्यानंतरून सिक्युरिटी जी आहे ना आपल्या म्हणजे डेटाची, ती सगळी क्लाउड सर्व्हिसेसमध्येच मॅनेज केली जाते. त्याच्यामध्ये ना अजून एक आहे ऑप्टिमायझर, तर ते क्वेरी ऑप्टिमायझर आहे. आपण जेव्हा पण एखादी क्वेरी हिट करतो ना स्नोफ्लेकच्या वेब URL वरती, तर ती जेव्हा हिट होते ना तर त्याचं ऑप्टिमाइज होते ती क्वेरी पहिल्यांदा आणि त्याच्यानंतरून ती पुढे पाठवली जाते. तर हे फर्स्ट जे पण इन्फॉर्मेशन आहे ना ती क्लाउड सर्व्हिसेस लेअरची आहे. तर सेकंड लेअर आहे कम्प्यूट म्हणजेच क्वेरी प्रोसेसिंग. तर याच्यामध्ये ना व्हर्च्युअल वेअर हाऊसेस असतात आणि हे आपण जे पण म्हणजे आपण जेव्हा स्नोफ्लेकमध्ये वेअर हाऊस क्रिएट करतो ना तर ते आपल्याला किती गरजेचं आहे वेअर हाऊस, म्हणजे किती मेमरीचं हवं आहे आपल्याला, त्याच्यानुसार आपण ते सिलेक्ट करतो आणि त्याच्यानुसार व्हर्च्युअल वेअर हाऊसेस आहेत ना ते पूर्णपणे तयार होतात तिथे. तर हा त्याच्यामध्ये क्वेरी प्रोसेसिंग होत असते. आणि थर्ड लेअर आहे डेटा स्टोरेजचा. तर डेटा स्टोरेजच्या लेअरमध्ये पूर्णपणे म्हणजे जो पण डेटा आहे ना आपला वेअरहाऊसमधला तो तिथे स्टोअर होतो. त्यानंतर क्वेरीचे जे रिझल्ट असतात ते सगळे तिथे स्टोअर केले जातात. तर पूर्ण जे पण स्टोरेज आहे ना ते पूर्णपणे या थर्ड लेअरमध्ये होतं, डेटा स्टोरेजमध्ये. स्नोफ्लेकचं जे पण डेटा आहे ना तो सगळा स्टोअर हा स्टोरेज लेअरमध्ये केला जातो. तर हे 3 खूप महत्त्वाचे पार्ट्स आहेत स्नोफ्लेकच्या आर्किटेक्चरमधले. स्नोफ्लेकमध्ये टेबल्सला खूप म्हणजे इम्पॉर्टन्स आहे. तर याच्यामध्ये 3 टाईपचे टेबल्स आहेत. एक म्हणजे परमनंट टेबल, दुसरा आहे ट्रान्झियंट टेबल आणि थर्ड आहे टेम्पररी टेबल. तर आपण परमनंट टेबल सोबत पहिल्यांदा जाऊया. तर परमनंट टेबल म्हणजे जसं आपण SQL सर्व्हर किंवा ओरॅकलमध्ये आपण रेग्युलर जसं टेबल्स क्रिएट करतो ना तर त्या टेबलला स्नोफ्लेकमध्ये परमनंट टेबल म्हणतात. तर जर आपण सगळीकडे परमनंट टेबल जर वापरले ना तर आपली जे बिलिंग कॉस्ट आहे ना ती वाढू शकते. त्यामुळे याच्यामध्ये जास्तीत जास्त ट्रान्झियंट टेबलचा आपण वापर करतो. जिथे आपल्याला पाहिजे ना परमनंट टेबल तिथेच आपण परमनंट टेबलचा वापर केला पाहिजे. तर परमनंट टेबलसोबत अजून 2 कन्सेप्ट आहेत, जे म्हणजे रिटेन्शन पिरियड आणि फेल सेफ पिरियड. तर या 2 कन्सेप्ट याच्यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. टाईम म्हणजे रिटेन्शन पिरियडचा यूज कसा केला जातो आणि फेल सेफ म्हणजे किती महत्त्वाचा आहे, तर हे मी पुढे एक्सप्लेन करते. तर त्यानंतर आहे ट्रान्झियंट टेबल. तर ट्रान्झियंट टेबल क्रिएट करताना आपला जो नॉर्मल सिंटॅक्स आहे ना याचा क्रिएटर रिप्लेस टेबल टेबल नेम. तर याच्यामध्ये टेबल नेमच्या आधी आपल्याला ट्रान्झियंट हा कीवर्ड टाकायचा असतो आणि त्याच्यामधून आपला ट्रान्झियंट टेबल तयार होतो. टेम्पररी टेबल असा टेबल असतो की जो आपला सेशन आहे ना वर्कशीटचा तेवढ्यापुरताच तो मर्यादित असतो, त्याला टेम्पररी टेबल म्हणतात. म्हणजे
जेव्हा आपण सेशन क्लोज करणार ना तेव्हा लगेच तो टेबल इमिजिएटली डिलीट होतो आणि दुसरा कोणता पण युजर आहे ना तो टेबल ॲक्सेस करू शकत नाही, टेम्पररी टेबल. तर त्याला टेम्पररी टेबल असं म्हणतात. आणि टेम्पररी टेबलमध्ये रिटेन्शन पिरियड पण नाही आहे आणि फेल सेफ पण नाही. ट्रान्झिएंट टेबल का महत्त्वाचा आहे हे तुम्हाला मी सांगते. तर ट्रान्झिएंट टेबलमध्ये ना रिटेन्शन पिरियड हा 24 आवर्सचाच असतो, म्हणजे 1 डे. तर याच्यामध्ये काय होतं की जेव्हा पण आपले जे टेबल्स असतात ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एम्प्लॉईचा टेबल ॲज अ ट्रान्झिएंट टेबल म्हणून क्रिएट केला आहे, तर त्याचा रिटेन्शन पिरियड हा 1 डे. तर जेव्हा रिटेन्शन पिरियड संपतो त्याच्यानंतरून फेल सेफ पॉईंट हा चालू होत असतो. तर ट्रान्झिएंट टेबलसाठी फेल सेफ नाही आहे. त्यामुळे काय होतं की 1 डे नंतरून आपला डेटा फेल सेफमध्ये जात नाही आणि आपली जी बिलिंग कॉस्ट आहे ना ती सेव्ह होते. त्यामुळे जिथे पण आपल्याला म्हणजे लिमिटेड पिरियडसाठी टेबल्स हवे आहेत ना, त्याच्यासाठी आपण ट्रान्झिएंट टेबलचाच वापर केला पाहिजे, जेणेकरून आपली जी बिलिंग कॉस्ट आहे ना ती कमी होईल. त्यानंतर परमनंट टेबलसोबत फेल सेफचा जो पॉईंट आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. कारण की जेव्हा पण आपण परमनंट टेबल क्रिएट करतो ना आणि त्याच्यासोबत आपण रिटेन्शन पिरियड पण आपला देत असतो. तर रिटेन्शन पिरियड ना परमनंट टेबलसाठी एंटरप्राइजचं जे एडिशन आहे ना स्नोफ्लेकचं त्याच्यामध्ये अप टू 90 डेज आहे. म्हणजे जर का आपण टेबल क्रिएट करताना 70 डेज, 90 डेज, 75 डेज किंवा 5 डेज असा आपण रिटेन्शन पिरियड देऊ शकतो. मग परमनंट टेबलमध्ये काय होतं की जेव्हा त्याचा रिटेन्शन पिरियड कमी होतो ना, म्हणजे पूर्ण संपतो, म्हणजे सपोज एम्प्लॉई टेबलला मी रिटेन्शन पिरियड हा 5 डेजचा दिला आहे, तर काय होतं की 5 डेज नंतर ना जो डेटा आहे ना एम्प्लॉई टेबलचा तो फेल सेफमध्ये जातो. आणि जेव्हा आपला डेटा फेल सेफमध्ये जातो तेव्हा आपलं स्टोरेज आहे ना ते तिथे म्हणजे स्टोअर केलं जातं. जो पण डेटा आहे एम्प्लॉई टेबलचा तो जर का तो 10 GB असेल तर तो 10 GB तिथे जाऊन सेव्ह होतो. आणि मग काय होतं, परत आपण जर का एम्प्लॉई टेबलवरती एखादी पण अल्टर स्टेटमेंट म्हणजे DML स्टेटमेंटचा वापर केला ना, तर प्रत्येक DML स्टेटमेंट नंतरून आपला जो डेटा आहे ना तो रिटेन्शन पिरियड संपल्यानंतरून फेल सेफ पॉईंटमध्ये जातो. मग जर का ते 2 वेळा आपण अपडेट केला असेल ना तर दोन्ही वेळा तिथे डेटा जातो. म्हणजे आपला आधीचा डेटा 10 GBचा, नंतरून 2 वेळा अपडेट केलेला तो 10 GBचा, असे 30 GB आपले फेल सेफ पॉईंटमध्ये जातात आणि ज्याच्यामुळे आपली बिलिंग कॉस्ट खूप वाढते. त्यामुळे नेहमी आपण ट्रान्झिएंट टेबलचाच वापर केला पाहिजे, जेणेकरून आपली बिलिंग कॉस्ट ही सेव्ह झाली पाहिजे. तर हे पूर्णपणे टेबल्सच्या रिलेटेड होतं. तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की रिटेन्शन पिरियड म्हणजे काय आणि फेल सेफ म्हणजे काय. तर फेल सेफ बऱ्यापैकी मी एक्सप्लेन केलं आहे. जेव्हा रिटेन्शन पिरियड कमी म्हणजे संपतो त्याच्यानंतर जे चालू होतं ते फेल सेफ असतं. पण रिटेन्शन पिरियड का महत्त्वाचा आहे हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर रिटेन्शन पिरियड म्हणजे जर का आपल्याकडे एम्प्लॉई टेबल आहे आणि आपण त्याचा रिटेन्शन पिरियड हा 5 डेजचा दिलेला आहे, तर आपला एम्प्लॉई टेबल आहे ज्याच्यामध्ये नेम आहे, एम्प्लॉई ID आहे, त्यानंतर एम्प्लॉईची सिटी आहे, अशी बरीच इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये. तर आपल्याकडून चुकून जर का एम्प्लॉई टेबलवरती अपडेट स्टेटमेंट म्हणजे फायर झालं आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण जे एम्प्लॉईजचे नेम्स आहेत ना ते ABCs झालेत, तर आपण तिथे जेव्हा अपडेट केले तेव्हा वेअर क्लॉज जो असतो ना तो लावायचा विसरलो आहे. हे सपोज आहे, म्हणजे एक्सप्लेन करण्यासाठी मी वापरले. तर जेव्हा एम्प्लॉई टेबलचा जे नेम आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण ABC असंच नाव झालं आहे आणि हे आपल्याला 2 दिवसानंतर लक्षात आले की मी अपडेट स्टेटमेंट करताना हे चुकीचं अपडेट स्टेटमेंट रन केलं आहे. तर मग 2 दिवसानंतरून आपल्याला ते लक्षात आलं आहे. तर मग आपण विचार करतो की टेबलचा रिटेन्शन पिरियड काय आहे. तर टेबलचा रिटेन्शन पिरियड हा 5 डेजचा आहे. तर मग 2 दिवसानंतर जर का आपल्याला आठवलं की आपला म्हणजे एम्प्लॉई टेबलमधले नेम्स आहेत ना ते सगळे एकच दिसतात आहे, तर याला परत कसं आपण म्हणजे आधीच्या स्टेटमध्ये नेऊ शकतो. तर जेव्हा 2 दिवसानंतरून आपण टाईम ट्रॅव्हल करतो, म्हणजे
2 दिवसानंतर आपल्याला आधीचा डेटा पाहिजे ते, म्हणजे जसा आपला नेम कॉलम आधी होता ना तसंच आपल्याला घेऊन यायचं आहे. तर त्याला ही जी प्रोसेस आहे ना पूर्ण ही टाईम ट्रॅव्हलची, म्हणजे 2 दिवसानंतर आपण 2 दिवस आधीचा डेटा परत घेऊन येणार आहे डेटाबेसमध्ये, त्याला टाईम ट्रॅव्हल असं म्हणतात. आणि टाईम ट्रॅव्हल आणि रिटेन्शन पिरियडचं हे कनेक्शन आहे एकमेकांसोबत. तर आपल्याला 2 दिवस आधीचा डेटा घेऊन यायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला सिलेक्टचं स्टेटमेंटच वापरायचं आहे. पण त्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला न्यू टेबल क्रिएट करायचं आहे. न्यू टेबल म्हणजे एम्प्लॉईचा बॅकअप टेबल बॅकअप टेबलमध्ये डेटा घ्यायचा आहे. आणि आपण तिथे सिंटॅक्स वापरून, म्हणजे ऑफसेटचा जर का आपण सिंटॅक्स वापरला तर त्याच्यामध्ये मिनिट्समध्ये बॅक जाता येतं. टाईम स्टॅम्पचा जर का सिंटॅक्स वापरला तर त्याच्यामध्ये आपल्याला डेट देता येते आणि टाईम पण देता येतो. तर आपल्याला जर का आपण 2 दिवसापूर्वी दुपारच्या वेळेला आपला डेटा तो अपडेट केलेला आहे, म्हणजे सपोज 2 PM ला आपण तो डेटा अपडेट केलेला आहे, तर आपण टाईमस्टॅम्पमध्ये 2 दिवस आधीची डेट आणि टाईम देऊ शकतो आणि त्याच्याने आपला डेटा रिटेन्शन होऊ शकतं, म्हणजे रिकव्हरी होऊ शकते डेटाची. तर मग आपण हा डेटा एम्प्लॉईच्या बॅकअप टेबलमध्ये फर्स्ट घ्यायचा आहे. बॅकअप टेबलमध्ये घेऊन झाल्यावरती आपण तो परत जो आपला मेन टेबल आहे ना एम्प्लॉईचा त्याच्यामध्ये इन्सर्ट करू शकतो. तर हे अशा पद्धतीनं टाईम ट्रॅव्हल करून आपला डेटा आपण रिटेन करू शकतो, पण रिटेन्शन पिरियड संपण्याच्या आधी. मग ट्रान्झिएंट टेबलसाठी पण रिटेन्शन पिरियड आपण देऊ शकतो आणि त्याच्यापासून आपण आपला डेटा रिटेन करू शकतो. तर परमनंट टेबल असतात ना त्याच्यासाठी रिटेन्शन पिरियड मी आधी सांगितलं की अप टू 90 days आहे एंटरप्राइज व्हर्जनमध्ये. आणि फेलसेफ जो पिरियड आहे ना तो 7 daysचा फेलसेफ पिरियड आहे. ट्रान्झिएंट टेबलसाठी फेलसेफचा पिरियड हा 0 आहे, म्हणजे फेलसेफमध्ये ट्रान्झिएंट टेबलचा डेटा जातच नाही. त्यानंतरून स्नोफ्लिकमधली मेन कन्सेप्ट म्हणजे कॅशेची आहे. तर कॅशे हे 3 प्रकारचे आहेत याच्यामध्ये. फर्स्ट म्हणजे रिझल्ट कॅचे, दुसरं म्हणजे लोकल डिस्क कॅचे आणि थर्डवाला आहे स्टोरेज कॅचे. तर ह्याच्यामधला जो फर्स्ट आहे ना रिझल्ट कॅचे हा खूप महत्त्वाचा आहे, कारण की जेव्हा पण आपण स्नोफ्लेकमध्ये क्वेरी फायर करतो ना तर ती क्वेरी फर्स्ट टाइम जेव्हा आपण तिला एक्झिक्यूट करत असतो तेव्हा ती क्लाउड सर्व्हिसेसमधून व्हर्च्युअल वेअरहाऊसमध्ये जाते. त्यानंतर व्हर्च्युअल वेअरहाऊसमधून आपण थर्ड जे आपला डेटा स्टोरेज आहे ना तिथून ते डेटा घेऊन येत असते आणि आपल्याला त्याचा रिझल्ट देत असते. तर रिझल्ट आपल्याला कुठे मिळतो तर क्लाउड सर्व्हिसेस लेअरमध्ये. तर तिथे क्लाउड सर्व्हिसेस लेअरमध्ये काय होतं की रिझल्ट कॅचे म्हणून जी कन्सेप्ट आहे ना त्याच्यामध्ये क्वेरीचा डेटा स्टोअर केला जातो. म्हणजे सपोज आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई टेबल ही क्वेरी फायर केली आहे, तर त्याच्यामध्ये जो पण डेटा सगळा येणार आहे ना तो आपला रिझल्ट कॅशेमध्ये सेव्ह होणार आहे. तर जेव्हा आपण नेक्स्ट टाइम सेम क्वेरी एक्झिक्यूट करणार आहे ना तर म्हणजे स्नोफ्लेकचं आर्किटेक्चर काय करतं की इंटेलिजंटली हे सगळं हँडल करत असतं ते. तर ते आपला जो डेटा आहे ना एम्प्लॉई टेबलचा हा आपल्याला कमी वेळेमध्ये रिझल्ट कॅशेमधूनच घेऊन आपल्याला प्रेझेंट करतं. म्हणजे आपली जे वेळ आहे ना म्हणजे टाईम तो सेव्ह होतो. कारण जेव्हा पहिल्यांदा आपण क्वेरी फायर केलेली असते ना तेव्हा डेटा हा आपला डेटा स्टोरेज लेअरमधून येतो, त्यामुळे त्याला जास्त वेळ लागतो. आणि जेव्हा आपण सेकंड टाइम ही सेम क्वेरी एक्झिक्यूट करतो तेव्हा रिझल्ट कॅशेमधूनच डेटा आपल्याला प्रेझेंट होतो, तर त्याच्यासाठी कमी वेळ लागतो. तर जो वेळेचा जी कॉस्ट आहे ना ती आपली याच्यामध्ये सेव्ह होते, तर तो रिझल्ट कॅशे असतो. तर त्याच्यानंतरून सेकंड आहे लोकल डिस्क कॅशे. तर लोकल डिस्क कॅशे हे व्हर्च्युअल वेअरहाऊसमध्ये असतं. तर ते केव्हा एक्झिक्यूट होतं जेव्हा क्लाउड सर्व्हिसेस लेअरचं रिझल्ट कॅशे आपण फॉल्स करतो ना तेव्हा ते लोकल डिस्क कॅशेमधून आपल्याला डेटा घेऊन येतं आणि मग आपला जो टाईम आहे ना तो थोडासा वाढतो आणि मग त्याच्यामुळे आपली बिलिंगची जी कॉस्ट आहे ना ती पण वाढते. त्यामुळे नेहमी क्लाउड सर्व्हिसेसमधलं रिझल्ट कॅशे जे आहे ना ते आपलं ट्रूच असलं पाहिजे, जेणेकरून आपलं बिलिंग कॉस्ट कमी होईल. तर याच्यामधला ना अजून एक कन्सेप्ट आहे झिरो कॉपी क्लोनिंगचा, त्याला क्लोनिंग असं पण म्हणतात. तर याच्यामध्ये काय होतं की डेटाबेस किंवा जो आपला टेबल असतो ना त्याचा सेम क्लोन बनवला जातो,
पण त्याच्यामध्ये जे आपली स्टोरेज डिस्क असते ना ती सेमच असते, म्हणजे त्यालाच तो पॉईंट करत असतो. तर मग सपोज आपला जो टेबल ए आहे ना, तर त्याचा वापर करू त्याला क्लोन करून आपण टेबल बी बनवला आहे. तर हे दोन्ही टेबल्स वेगवेगळे असतात, पण त्यांचे जे स्टोरेज असतं ना ते एकच असतं, म्हणजे एकालाच ते पॉईंट करत असतं. टेबल एला अपडेट केलं तर टेबल बीला त्याचा काही फरक पडत नाही, आणि टेबल बीला अपडेट केलं तर एला त्याचा काही फरक पडत नाही. तर हे सगळं ना इंटेलिजंटली स्नोफ्लेकनं हँडल करत असतं. मग ही कन्सेप्ट आहे ना जी क्लोनिंगची, ती सेम म्हणजे आपण जसं नॉर्मल डेटाबेसमध्ये सेम टेबलचं स्ट्रक्चर दुसऱ्या टेबलमध्ये कॉपी करतो ना, त्याच प्रकारे क्लोनिंगमध्ये पण सेम टेबलचं स्ट्रक्चर दुसऱ्या टेबलमध्ये कॉपी करतात, त्यालाच क्लोनिंग असं म्हणतात. तर हे खूप युजफुल आहे. तर अशा प्रकारे ना मी सगळ्या ज्या पण महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत ना स्नोफ्लेकमधल्या त्या सगळ्या एक्सप्लेन केल्यात. आणि हे सगळं मी स्नोफ्लेकचं जे पेज आहे ना त्याच्यावरती कोर्सेस आहेत त्याच्यामधून शिकली आहे. त्यानंतर उडेमीचं एक कोर्स आहे त्याच्यामधून पण मी हे सगळं शिकली आहे. तर हे मला आधी स्नोफ्लेकच्या ज्या कन्सेप्ट होत्या ना त्या माझ्यासाठी खूप नवीन होत्या, पण आता मी ते शिकून घेतले त्यामुळे मला ते इझी जात आहे. तर तुम्हाला स्नोफ्लेकबद्दल अजून काही क्वेश्चन्स असतील तर हे कमेंट बॉक्समधून मला विचारा, मी तुम्हाला नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरं देईन. त्याचबरोबर हा तुम्हाला पूर्ण ब्लॉग कसा वाटला हे पण मला कमेंट्समधून सांगा, आणि माझ्या चॅनलशी कनेक्टेड राहा. तर मी मागच्या एका कमेंटमध्ये असं सांगितलं होतं की मी प्रत्येक सॅटर्डेला जो IT रिलेटेड ब्लॉग आहे तो पोस्ट करेल, पण या सॅटर्डेला मला ते जमलं नाही, तर त्याबद्दल सॉरी. म्हणून मी हा ब्लॉग पोस्ट करते. तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.